बाळ तुमच्या घरात आलं आहे, सगळ्यांचं लक्ष त्या बाळाकडे असणार, परंतु कुणाचं तरी लक्ष त्या बाळाच्या आईकडे आहे का? जसं सुरुवातीचे 40 दिवस नवीन बाळाची काळजी घेतली पाहिजे, तसंच त्या नवीन आईलाही काळजीची गरज असते. त्या आईच्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक विकासासाठी सुरुवातीचे काही दिवस खूप महत्त्वाचे असतात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की सुरुवातीचे 40 दिवस आहे, त्यामध्ये बाळाची काळजी कशी घ्यावी, आईची काळजी कशी घ्यावी, काय नॉर्मल आहे, काय धोक्याचे सायन्स आहेत. हे सगळे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री दातीर. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. त्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं, जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर एक 4-6 आठवडे ब्लिडिंग होणं नॉर्मल आहे. पण ती जर क्लॉट्स फॉर्ममध्ये असेल किंवा 4-6 आठवड्यांपेक्षाही जास्त ब्लिडिंग होत असेल, त्याचा काही वेगळा स्मेल येत असेल, तर अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. त्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझेरियन सेक्शन असो, टाक्यांची काळजी व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे. जर ते टाके ओलसर राहत असतील, त्याच्या आजूबाजूला पेन होत असेल किंवा सूज असेल, अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला परत घेतलाच पाहिजे. परंतु काळजी घेण्यामध्ये ते कोरडे ठेवणं किंवा त्याच्यासाठी जे काही मेडिकेशन दिले आहे ते व्यवस्थित लावणं, हे आपण करू शकतो. त्यानंतर येतं आईची विश्रांती. खरं तर घरातील सगळ्यांनीच आईला या दिवसांमध्ये एक प्रकारे सपोर्ट केला पाहिजे. विश्रांती घेणं ही आईच्या रिकव्हरीसाठी खूप गरजेची असते. एक वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ न घेता, जसं होईल तसं घरच्या प्रत्येक व्यक्तीने आईला बाळाची काळजी घेताना सपोर्ट केला पाहिजे आणि तिला होईल तेवढं विश्रांती घेऊ दिली पाहिजे. विश्रांती ही रिकव्हरी आहे तिच्या शरीराची, तिच्या मनाची. त्यानंतर येतं ब्रेस्ट फिडिंग. सुरुवातीचं जे काही तासांमधलं दूध आहे किंवा सुरुवातीच्या 2 तासांमधलं जे दूध आहे ते बाळाला व्यवस्थित पाजलं गेलं पाहिजे. जी आई पहिल्यांदा आई होते तिला याबद्दल प्रॉपर नॉलेज नसतं. मग अनुभवी व्यक्तीने तिला तशा प्रकारे सल्ला देणं किंवा डॉक्टरांकडनं व्यवस्थित सल्ला घेऊन बाळाला एक प्रॉपर पोझिशनमध्ये फीड करणं या दिवसांमध्ये खूप महत्त्वाचं असतं. सुरुवातीचे 6 महिने बाळाला प्रॉपर ब्रेस्ट फिडिंग ही झालीच पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचा आहार. सुरुवातीचे काही दिवस किंवा काही महिने आईने हा आहार जो आहे तो बाळासाठी घेणं खूप गरजेचं आहे. स्वतःचं फिगर खराब होईल किंवा माझं खूप वजन वाढेल म्हणून काही मदर्स व्यवस्थित आहार घेणं अवॉइड करतात. पण सुरुवातीचे 6 महिने जोपर्यंत बाळ तुमच्या ब्रेस्ट फीड करत असतं, तेव्हा पूर्णपणे सगळं अटेन्शन हे तुमचं बाळाकडेच असलं पाहिजे. त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही प्रॉपर तुमच्या शरीराला वेळ देऊ शकता आणि परत तुमचं जे वाढलेलं वजन आहे ते तुम्ही कमी करू शकता. पण सुरुवातीचे काही दिवस स्वतःच्या शरीराचं वेटचा विचार न करता बाळाला कसं तुमच्या ब्रेस्ट फिडिंगमधनं आहार व्यवस्थित जाईल हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. या सगळ्यांसोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईच्या मनाची काळजी घेणं. कसं होतं की जेव्हा डिलिव्हरी होते, सुरुवातीचे काही दिवस जे असतात मोठ्या प्रमाणात हार्मोनल चेंजेस होत असतात. अशा वेळेस अचानक रडायला येणं, घाबरल्यासारखं होणं, मूड स्विंग्स होणं हे एका न्यूली मदरकडनं होणं साहजिक आहे, ते नॉर्मल आहे. पण एक 10 ते 15 दिवसांसाठी. पण त्यानंतरही जर एखादी आई डिस्टर्ब होते, उदास राहते किंवा तिची चिडचिड होते, बाळाबद्दल निगेटिव्ह थॉट्स येत आहे, तिला खूप घाबरल्यासारखं होतं आहे, अशा वेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. डॉक्टरांचा सल्ला घेणं म्हणजे काही चुकीचं नाही किंवा काउन्सलिंग करून घेणं यात चुकीचं काही नाही आहे. आपण एक प्रॉपर गायडन्स घेतो आहे. तुमच्या जे काही इमोशनल चेंजेस होत आहेत त्या आईमध्ये, तिला त्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण एक सल्ला घेतो आहे. त्याला हेजिटेट होणं किंवा त्याबद्दल काही अवॉइड करणं हे योग्य नाही. होणाऱ्या आईने किंवा झालेल्या आईने कधीच स्वतःच्या फिलिंग्स मनातल्या मनात दाबता कामा नये, कारण त्याचा डिरेक्टली परिणाम हा बाळावरती होतो. कारण ते बाळ आईला फीड करत असतं आणि तिचे जे काही विचार आहेत, ज्या काही भावना आहेत, त्या सर्वस्वी त्या दुधावाटे बाळामध्ये जात असतात, बाळामध्ये पोचत असतात. यासोबतच फॅमिली जी आहे तिने सगळ्यांनी मिळून
त्या आईला सपोर्ट केला पाहिजे. तो कशा प्रकारे, की बाळाची केअर घेण्यामध्ये, बाळाला सांभाळण्यामध्ये, बाळाला जर झोपलं असेल तर आईने त्या वेळेत झोप घेणं, किंवा आईला वेगळ्या प्रकारे टॉन्टिंग किंवा इतर प्रकारे न बोलता तिला समजून घेऊन तिची प्रत्येक गोष्टीत मदत करणं, हे घरच्यांनी, घरातल्या फॅमिली मेंबर्सनी किंवा हजबंडने याबद्दल इमोशनल आईला सपोर्ट देणं खूप गरजेचं असतं या डेजमध्ये. यासोबतच आई व बाळाचं कनेक्शन कसं आहे ते पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आईने काय केलं पाहिजे, सुरुवातीचे काही दिवस किंवा जसं जमेल तसं बाळाशी डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे. त्यामध्ये ती पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देऊ शकते, त्याच्याशी पॉझिटिव्ह बोलू शकते, किंवा त्यासोबतच स्वतःला एक पॉझिटिव्ह अफर्मेशन ती देऊ शकते. मी सक्षम आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी हळूहळू बरी होत आहे. सुरुवातीच्या डेजमधली जी बाळाची आणि आईची बॉन्डिंग आहे ती खूप महत्त्वाची असते. त्यामधनंच बाळ एक प्रकारे भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग होत असतं. या सगळ्यांसोबतच बाळाचं तुमच्या घरामध्ये आगमन होतं, म्हणजे बाळ त्याच्या एक कम्फर्ट झोनमधून किंवा आईच्या पोटामधनं जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते पूर्ण आता त्याच्या भावना जगणार असतं, त्याच्या इमोशन्सने ते जगणार असतं. आणि त्याच्या भावना ह्या कुठून निर्माण होणार, आजूबाजूचं जे वातावरण आहे, आजूबाजूचे जे लोक आहे त्याच्याप्रती काय भावना आहेत, ते त्याच्या सराउंडिंगला कसं वागतायत, बोलतायत, यातनं त्याच्या भावना बनत असतात. जेव्हा तुमच्या घरात बाळ येते तुम्ही त्याचं एक व्यवस्थितरित्या स्वागत केलंच पाहिजे. ते का, कारण ही एक औपचारिकता नाही किंवा सगळे करतात म्हणून आपण करायचं असं नाही. त्या बाळाला जरी बोलता येत नाही आहे, आपल्याला वाटतं की सुरुवातीचे काही दिवस त्याला ऐकायला येत नाही, त्याला काही कळत नाही आहे, असं नसतं. एक प्रकारचं जो भावनिक सपोर्ट आहे, भावनिक एक वातावरण आहे ते त्याला जाणवत असतं. आईच्या प्रत्येक भावना त्याला जाणवत असतात. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची जी त्याच्या आजूबाजूला एनर्जी आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ते सगळं ते कॅप्चर करत असतं. आणि तुम्ही कशा प्रकारे त्याचं स्वागत करताय हे त्याच्या एक प्रकारे मेमरीमध्ये कोरलं जातं. आणि त्यानुसारच त्याचं पुढचं जे काही आहे डेज ते त्याच्या भावना तशा प्रकारे बनत असतात. सुरुवातीलाच जर तुम्ही त्याचं व्यवस्थित स्वागत केलं किंवा तुम्ही पॉझिटिव्हली त्याच्या आजूबाजूने राहिले, त्या प्रकारेच त्याच्या भावना राहणार. तुम्ही काय त्याच्या सराउंडिंगला राहता, बोलता, आई वडील, आजी आजोबा किंवा घरातले सगळेच व्यक्ती, त्या प्रकारे ते इमोशन्स एक्सप्रेस करायला शिकत असतं. मग ते डे फर्स्ट असो किंवा अगदी 5, 7, 10 वर्षांचं बाळ असो, ते अगदी तसं मी अगोदर पण सांगितलेलं आहे की ज्या दिवशी बाळ आईच्या पोटामध्ये येतं ते भावना शिकायला सुरू झालेलं असतं. एवढंच की 9 महिने ते आईच्या पोटामध्ये असतं म्हणून ते आईच्या सर्व भावना जवळजवळ कॅप्चर करत असतं. पण जेव्हा त्याचा जन्म होतो तो घरातील सगळ्याच व्यक्तींच्या भावना कॅप्चर करत असतो. तसं तुम्ही पण पाहिलं असेल, ज्या प्रकारे तुम्ही घरातल्या छोट्या बाळाशी बोलता त्या प्रकारे ते तुम्हाला रिस्पॉन्स देत असतं. तुम्ही ऑब्झर्वही केलं असेल तुमच्या घरामध्ये की एखादं छोटं बाळ आहे, तुम्ही त्याच्याशी रागावून बोलले की त्याचे एक्सप्रेशन तुम्ही पाहिले असेल, ऑब्झर्व केलं असेल, तर एक घाबरलेले किंवा एक मोठे डोळे केलेले असे असतात. आणि जेव्हा तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोलता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की ते पण हसत असतं किंवा त्याचे तुम्ही जर पाहिले असेल एक्सप्रेशन ते आनंदाचे असतात. जर तुमच्या घरात बाळ असेल छोटं तर नक्की हे तुम्ही करून बघा. तुमच्या लक्षात येईल की कसं आपण जे त्याच्याशी ज्या भावनेने बोलतो, वागतो, त्याच भावनेने ते वावरत असतं किंवा रिॲक्ट होत असतं. यासोबतच झालेली जी आई आहे तिने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता ती एक सून नाही आहे, एक वाईफ नाही आहे, तर तिची आता ओळख चेंज झाली आहे, ती एक आई झाली आहे. त्यासोबतच जे झालेले बाबा आहेत ते एक मुलगा नाही आहे, भाऊ नाही आहे किंवा हजबंड नाही आहे, ते आता बाबा झाले आहेत. या दोघांनीही हे समजून घेतलं पाहिजे किंवा या जबाबदारीची तुम्हाला आता जाणीव झाली पाहिजे की तुम्ही दोघं आता आई बाबा झालेला आहात. आणि तुमचं बाळही तुम्हाला आता काहीतरी शिकवत आहे. ते म्हणजे कसं की तुम्ही तुमचं जे बालपण आहे ते त्याच्याद्वारे जगणार असणार, ते त्याच्याद्वारे जगणार आहात. त्यासोबतच तुमचं बाळ तुम्हाला एक आई बाबा कसे असले पाहिजे किंवा कसे असतात हे घडवत असणार आहे. ते तुम्ही फक्त जबाबदारीने जगायचं आहे. आणि ही एक जबाबदारी न मानता हे प्रत्येक जो क्षण आहे तुमच्या बाळासोबत तो तुम्ही यानंतर आनंदाने जगायचा आहे. म्हणजेच तुम्हीही घडता आणि तुमच्यासोबत तुमचं बाळही घडत असतं. अशा प्रकारे एक गोष्ट लक्षात घ्या की डिलिव्हरी म्हणजे शेवट नाही, तर तो एका आईचा नवीन जन्म आहे. म्हणूनच प्रत्येक आईने स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या, बाळाची काळजी घेता घेता.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.